नमस्कार मित्रहो, पुरामुळे शेतकऱ्यांची घरं उद्ध्वस्त झाली, शेतासह जनावरे देखील वाहून गेली, थोडीफार काही प्रमाणात का होईना वाचली। आज जवळजवळ 8 ते 9 दिवसाचा कालावधी लोटला। प्रशासन तसेच बराच संघटना व सामाजिक संस्थांमार्फत अन्नधान्याचं वाटप देखील करण्यात आलं, परंतु खरा प्रश्न उपाशीपोटी जनावरांचा व त्यांच्या चाऱ्याचा होता। उपाशीपोटी जनावर हंबरडा फोडू लागली। शेतकऱ्यांना जनावरांकडे पाहू देखील वाटत नव्हतं, त्यामुळे काही शेतकरी व जनावर मालकांनी जनावरांच्या चाऱ्यांची प्रशासनाला व सामाजिक संस्थांना मागणी देखील केली। पूर व्यवस्था जी राहण्याची सोय BMIT माननीय दिलीप माने यांच्या शाळेमध्ये केलेली आहे। तिथं पूरग्रस्तांसाठी काय शासनाकडून काय इतर संस्थेकडून जेवणाची खाण्याची व्यवस्था होते, पण एक दैनंदिन अवस्था आहे की जी जनावरांसाठी चारा आहे ते उपलब्ध होण्यासाठी कुचराई होत आहे। तरी शासनाने लवकरात लवकर जनावरांसाठी मुरघास म्हणा काय सुग्रास म्हणा यासाठी चारा उपलब्ध करण्याची सुविधा उपलब्ध लवकरात लवकर करावी। कलेक्टर साहेबांनी निवेदन केलेलं आहे, चाऱ्याची उपलब्ध होईल, पण थोडं त्याला लेट होत आहे। तरी जनावरांची काळजी ही माणसाप्रमाणे घ्यावी अशी जिल्हा अधिकाऱ्याला माझी विनंती आहे। पुराच्या पाण्याने वेढलेलं हे शिवनी गाव आहे। पासून जवळपास 3 किलोमीटर पर्यंत पुराचं पाणी आलेलं होतं। या ठिकाणी सगळी परिस्थिती जर बघितली, नदीपासूनच्या बऱ्याच अंतरावर पाणी आलेलं आहे आणि जे गोठे जनावरांचे आहे ते पूर्णपणे पाण्यात गेले, त्यामुळे जनावरांना खायला अन्न उरलेलं नाही। जे आजूबाजूच्या शेतीमध्ये चारा होता तो चारा देखील आता पाण्यात वाहून गेलेला आहे आणि भुके पोटी ही जनावरं जी आहेत ही कासावीस झालेली आहेत। त्यांचा आक्रोश आपण या ठिकाणी बघू शकतो। लहान जनावरं, शेळ्या, त्यांची परिस्थिती अतिशय बिकट आहे। माणसांना अन्न देण्यासाठी बऱ्याच संस्था पुढे येत आहेत, परंतु जनावरांचं अन्न, जनावरांचा चारा देणे हे जास्त गरजेचं आहे। पूर्ण सगळी जनावरे जी आहेत ही या भागातून स्थलांतरित करण्यात आली होती। आता पुराचं थोडं पाणी कमी झाल्यानंतर जनावरांना या ठिकाणी आणलेलं आहे। छोटू, तुझं नाव काय रे? सार्थक गुंड। कुठं होता पुराच्या वेळी तू? वरती तंबू टाकून झोपलेला। तंबू टाकून झोपला। आणि ह्या म्हशी जनावर वरती शेतामध्ये बांधली, शेतात बांधली होती। काय खाऊ घातला मग? तिथला ऊस किंवा पाला ते तोडून टाकला। शेती कुठं आहे तुझी? इथं हे सगळं आमचंच आहे आणि इथे वरती काय आता शेतामध्ये काय ऊसच आहे सगळा? ऊस, सोयाबीन होतं, वरती ऊस, इथं उडीद ते होतं सगळं। आता सगळं पुराखाली गेलं की रे, पाणी खाली। तू कितवीला आहे शाळेला? 6वीला। मग शाळेला जातो का सुट्टी दिली? सुट्टी झाली दोन आठवडे। बर। आणि तुझं वह्या, पुस्तकं, दप्तर सर्व भिजले, सर्व भिजले घरामध्ये। बर। शेतीपासूनच शेती व जनावरांशी नाळ व नातं जुळलेलं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख होती असे डॉक्टर प्रवीण ननवरे यांनी मुलाचा वाढदिवस साजरा न करता त्या खर्चातून तसेच शारदा प्रतिष्ठान व सहकाऱ्यांच्या मदतीतून पूरग्रस्तासाठी अन्नधान्य, जनावरांच्या चाऱ्यांची सोय केली। जनावरांचा चारा घेऊन येणारे वाहन पाहून शेतकरी हवालदिल तर झालेच, परंतु डॉक्टरांच्या या निर्णयामुळे चाऱ्याची सोय झाली खरं। या अशा व्यक्तिमत्वामुळेच संकट काळात समाज पुढे सरसावतो। डॉक्टर प्रवीण यांच्या या उपक्रमाला लोकांच्या मनापासून दाद मिळत आहे, परंतु अनेक जनावरे उपाशीपोटी हंबरडा फोडतात। त्यामुळे आज सरकार व सामाजिक संस्थांपुढे जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न हा गंभीर आणि मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे। तरी या उपाशीपोटी हंबरडा फोडणाऱ्या जनावरांना तात्काळ चाऱ्याची गरज आहे। मित्रो, अशाच बातम्यासाठी आपल्या हक्काचं न्यूज चॅनल लोकविकास न्यूज लढा जनहक्काचा
लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. रिपोर्टर विशाल ताटे, धन्यवाद.